भारतीय महिला संघानं पहिल्यांदाच जिंकला विश्वचषक। फायनल सामन्यात भारताची दक्षिण आफ्रिकेवर मात। हरमनप्रीतच्या नेतृत्वात महिला संघाचा ऐतिहासिक विजय। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भारताच्या लेकींचं कौतुक। या ऐतिहासिक विजयामुळे अनेकांना खेळाप्रती प्रोत्साहन मिळेल, मोदींकडून विश्वास व्यक्त। भारतात सर्वत्र विश्वचषक विजयाचा जल्लोष। ठिकठिकाणी रस्त्यावर जल्लोषाचं वातावरण। भारतीय महिला संघानं पहिल्यांदाच जिंकला विश्वचषक। फायनल सामन्यात भारताची दक्षिण आफ्रिकेवर मात। हरमनप्रीतच्या नेतृत्वात महिला संघाचा ऐतिहासिक विजय। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भारताच्या लेकींचं कौतुक। या ऐतिहासिक विजयामुळे अनेकांना खेळाप्रती प्रोत्साहन मिळेल, मोदींकडून विश्वास व्यक्त। भारतात सर्वत्र विश्वचषक विजयाचा जल्लोष। ठिकठिकाणी रस्त्यावर जल्लोषाचं वातावरण। भारतीय महिला संघानं पहिल्यांदाच जिंकला विश्वचषक। फायनल सामन्यात भारताची दक्षिण आफ्रिकेवर मात। हरमनप्रीतच्या नेतृत्वात महिला संघाचा ऐतिहासिक विजय। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भारताच्या लेकींचं कौतुक। या ऐतिहासिक विजयामुळे अनेकांना खेळाप्रती प्रोत्साहन मिळेल, मोदींकडून विश्वास व्यक्त। भारतात सर्वत्र विश्वचषक विजयाचा जल्लोष। ठिकठिकाणी रस्त्यावर जल्लोषाचं वातावरण। भारतीय महिला संघानं पहिल्यांदाच जिंकला विश्वचषक। फायनल सामन्यात भारताची दक्षिण आफ्रिकेवर मात। हरमनप्रीतच्या नेतृत्वात महिला संघाचा ऐतिहासिक विजय। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भारताच्या लेकींचं कौतुक। या ऐतिहासिक विजयामुळे अनेकांना खेळाप्रती प्रोत्साहन मिळेल, मोदींकडून विश्वास व्यक्त। भारतात सर्वत्र विश्वचषक विजयाचा जल्लोष। ठिकठिकाणी रस्त्यावर जल्लोषाचं वातावरण। भारतीय महिला संघानं पहिल्यांदाच जिंकला विश्वचषक। फायनल सामन्यात भारताची दक्षिण आफ्रिकेवर मात। हरमनप्रीतच्या नेतृत्वात महिला संघाचा ऐतिहासिक विजय। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भारताच्या लेकींचं कौतुक। या ऐतिहासिक विजयामुळे अनेकांना खेळाप्रती प्रोत्साहन मिळेल, मोदींकडून विश्वास व्यक्त। भारतात सर्वत्र विश्वचषक विजयाचा जल्लोष। ठिकठिकाणी रस्त्यावर जल्लोषाचं वातावरण। भारतीय महिला संघानं पहिल्यांदाच जिंकला विश्वचषक। फायनल सामन्यात भारताची दक्षिण आफ्रिकेवर मात। हरमनप्रीतच्या नेतृत्वात महिला संघाचा ऐतिहासिक विजय। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भारताच्या लेकींचं कौतुक। या ऐतिहासिक विजयामुळे अनेकांना खेळाप्रती प्रोत्साहन मिळेल, मोदींकडून विश्वास व्यक्त। भारतात सर्वत्र विश्वचषक विजयाचा जल्लोष। ठिकठिकाणी रस्त्यावर जल्लोषाचं वातावरण। भारतीय महिला संघानं पहिल्यांदाच जिंकला विश्वचषक। फायनल सामन्यात भारताची दक्षिण आफ्रिकेवर मात। हरमनप्रीतच्या नेतृत्वात महिला संघाचा ऐतिहासिक विजय। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भारताच्या लेकींचं कौतुक। या ऐतिहासिक विजयामुळे अनेकांना खेळाप्रती प्रोत्साहन मिळेल, मोदींकडून विश्वास व्यक्त। भारतात सर्वत्र विश्वचषक विजयाचा जल्लोष। ठिकठिकाणी रस्त्यावर जल्लोषाचं वातावरण। महिला तरुणांसह चिमुकल्यांमध्येही विजयाचा उत्साह। उद्धव ठाकरे यांची आज दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर पत्रकार परिषद। मतदार याद्यांमधील कथित घोळाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आक्रमक। भाजप आज राजकारणाला हादरवून टाकणारा खुलासा करणार। मविया विरोधात आज मोठी पत्रकार परिषद घेणार। मंत्री आशिष शेलार काय गौप्यस्फोट करणार, याकडे लक्ष। बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर शिरूरच्या पिंपरखेड ग्रामस्थांचा संताप। वनविभागाच्या गाडीसह कार्यालय पेटवलं। बेल्हा जेजुरी महामार्गावर रास्ता रोको। उपाययोजना करेपर्यंत मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका। बिबट्यांच्या हल्ल्यांबाबत आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। वनतारामध्ये 50 बिबट्यांना पाठवण्याचा निर्णय घेतलाय, मात्र इतरांनाही बंदिस्त करून ठेवण्यासाठी उपाययोजना करू, अजित पवार यांची माहिती।
जांबूत पिंपरखेड परिसरातील नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घाला, खासदार अमोल कोल्हे यांची मागणी. कोल्हे यांचं मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे यांना पत्र. सुषमा अंधारे आज फलटण पोलीस स्टेशनला जाणार. महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी एसआयटीच्या प्रमुख पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नियुक्तीवर आक्षेप, तर सुप्रिया सुळे बीडमध्ये पीडितेच्या कुटुंबाची भेट घेणार. फलटणमध्ये आज माजी खासदार रणजित निंबाळकर यांची पत्रकार परिषद. आरोप करणाऱ्यांनी पत्रकार परिषदेत येण्याचं आव्हान. व्यासपीठ आणि खुर्च्यांची व्यवस्था असणार. भाजप आणि सरकारमधील काहींचा आमच्या बदनामीचा अजेंडा. सोशल मीडियावरील ट्रोलिंग नंतर बच्चू कडूंचा आरोप. कर्जमाफी न केल्यास जिकडे तिकडे हंगामा. कडू यांचा इशारा. सत्ताधारी आमदारांची ही परिस्थिती तर विरोधकांचे काय हाल होत असतील. सरकारच्या तिजोरीतच ठणठणाट. किशोर पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर एकनाथ खडसेंचा निशाणा.